नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. आज उच्च न्यायालयाने ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांनी केलेली जनहित याचिका फेटाळून लावली. कुणबी आरक्षण मिळवून देण्यासाठी हैदराबाद गॅझेटच्या विरोधातली ही याचिका होती. यामध्ये कुठले जनहित साधण्यासाठी याचिका केली गेली आहे अशी टिप्पणीही उच्च न्यायालयाने केली. आजकाल अशा प्रकारच्या प्रसिद्धीसाठी केलेल्या जनहित याचिका न्यायालयाचा किती वेळ घेतात याचे आता संशोधन झालेच पाहिजे. अगदी लघुवाद न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत हजारो खटले प्रलंबित आहेत. त्यासाठी न्यायालयाचा प्रचंड मोठा वेळ जात आहे. पण म्हणून जनहित याचिका करूच नये असे आमचे म्हणणे मुळीच नाही. मात्र ही जनहित याचिका खरोखरच जनहिताची आहे की नाही याचा गंभीरपणे विचार होणे गरजेचे आहे. कारण जनहित याचिकेद्वारे आपण जे मुद्दे मांडतो ते मुद्दे न्यायालयात टिकतील का याचा विचारही याचिकाकर्त्याने केला पाहिजे. आपल्या न्यायालयांमध्ये आजोबांनी दाखल केलेल्या खटल्याचा निकाल नातू म्हातारा होतो तेव्हा लागतो अशी परिस्थिती आहे. साधारण 4 वर्षांपूर्वी महाराष्ट्रात सत्तांतर झाले. त्यासाठी रितसर कोर्टात खटले दाखल करण्यात आले. पण या खटल्यांचा निकाल लागलाच नाही. तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च जस्टिस यांनी जो तथाकथित निकाल दिला त्यात एक महत्त्वाचे वाक्य उच्चारले होते. ते असे की जे झाले ते सर्व चुकीचे झाले. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे आता त्यांना पुन्हा सत्तेवर आणता येत नाही. अन्यथा आम्ही हे सरकार बरखास्त केले असते आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पुनश्च सत्ता दिली असती. म्हणजेच सर्वोच्च न्यायालय असे म्हणते की हे सरकार बेकायदेशीर आहे, पण तरीही कायद्याने या सरकारला बेकायदेशीर ठरवता येत नाही. त्यामुळेच न्यायालय त्यांना सत्तेवरून हटवत नाही. खरे तर तेव्हा ती जनहित याचिका नव्हती, ती पक्षहित याचिका होती. त्यामुळेच न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांनी आधी निकाल द्यावा अशी टोलेबाजी केली आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी आपला संपूर्ण वेळ घेतला. त्यानंतर तारखांवर तारखा देत नवीन निवडणूक आली आणि याचिकाकर्त्यांच्या हाती सरतेशेवटी भोपळा झाला. आम्ही जनहित याचिका आणि याचिकाकर्त्यांची चर्चा करताना मुद्दामच हे उदाहरण दिलेले आहे. याचे कारण अनेक जनहित याचिका म्हणजेच स्वतःचे किंवा आपल्या समाजाचे किंवा पक्षाचे हित किंवा प्रसिद्धी मिळवण्याचे साधन म्हणून या जनहित याचिका दाखल करण्यात येतात असे वाटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण प्रसिद्धीच्या प्रेमापोटी अशा प्रकारे गोष्टी होत असतात हे आता बऱ्यापैकी दिसून येत आहे. अशा प्रकारांमुळे न्यायालयासारख्या संवैधानिक रचनेचा विनाकारण बऱ्यापैकी वेळ जातो. आपल्या देशाव्यतिरिक्त कोणत्याही देशात अशा प्रकरणांमध्ये जगात कुठेही एवढा दीर्घकाळ लागत नाही. विशेष म्हणजे या गोष्टी आता लपून राहिलेल्या नाहीत. त्यातच अशा जनहित याचिकांच्या आधी अनेक माहितीचे अधिकार असतात. मग थोडेसे काही वाटले की टाकला माहितीचा अधिकाराचा अर्ज आणि त्यानंतर काय काय गोष्टी होतात हे सगळ्यांनाच माहित आहे. अशाच प्रकारे माहितीच्या अधिकाराचे आणि जनहित याचिकांचे फॅड सध्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जनहित याचिकांच्या भडीमारामुळे सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. संपूर्ण भारतातून अशा प्रकारच्या याचिकांची गोळाबेरीज केली तर अनेक याचिका केवळ न्यायालयांचा वेळ खाण्यासाठी असतात असेच दिसते. आपल्या महाराष्ट्रात सध्या जवळपास सर्व समाजाची वेगवेगळ्या नावाने आणि वेगवेगळ्या मागणीसाठी अनेक आंदोलने सुरू आहेत. या सर्वांच्या मागण्या मान्य केल्या तर आपल्याला 100%पेक्षाही जास्त आरक्षणे द्यावे लागतील असे दिसते. आरक्षण एकतर शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी महत्वाचे ठरते. पण आता शिक्षणाचा उपयोग होत नाही आणि सरकारी नोकऱ्या तर आता जवळजवळ बंद झालेल्या आहेत. कारण आता सगळीच कामे ठेकेदार करतात. तेव्हा आता अशा याचिका दाखल करण्याविरुद्ध आणि करणाऱ्यांच्या विरुद्ध एखादी याचिका दाखल करून अशा याचिकाकर्त्यांवर सरळ बंदीच आणली पाहिजे. कारण न्यायालयाचा बहुमूल्य वेळ वाचवण्यासाठी कुठेतरी प्रसिद्धीसाठी केलेले हे जनहित याचिका प्रकरण थांबवणे किंवा कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर. अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.